शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्याच्या मार्च महिन्यामध्ये फक्त 21 ते 30 आणि 35 दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारी टॉप 2 महत्वाची पिके जी निश्चित स्वरूपात शेतकऱ्याला मालामाल करतील, तर त्यांचीच माहिती तुमच्या समोर आज मी घेऊन आलेलो आहे। जय शिवराय, नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी मिलिंद भोर स्वागत करतो तुमचं मिलिंद भोर आपल्या परिवारामध्ये शेतीविषयक YouTube चॅनलमध्ये। शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, सध्याच्या टाइमला उन्हाळा आहे आणि या उन्हाळ्यामध्ये भरपूर साऱ्या शेतकऱ्यांचे कांदा निघालेला आहे। ज्यांच्याकडे कांदा पीक कांदा निघाले, ज्यांच्याकडे गहू पीक निघाले, ज्यांच्याकडे हरभरा पीक हरभरा पीक निघाले। झालंय काय, पाण्याची टंचाई। मग तुमच्याकडे दररोज पाण्याची उपलब्धता फक्त 15 मिनिटं ते अर्धा तास असू द्या। ह्या कमी पाण्यामध्येच आपल्याला ही दोन टॉप महत्वाची पिकं घ्यायची ना, निश्चित स्वरूपात तुम्हाला मालामाल करतील। मग ही पिकं आहेत तरी कोणती, तर ह्या पिकांची नावच नाही, तर या पिकांच्या व्हरायट्या, बी बियाणं, तण नियंत्रण, तणनाशक फवारणी, ह्या पिकांची लागवड करतेवेळी आंतरमशागत, खत व्यवस्थापन, पुढे बाजार कशा पद्धतीने आहेत याची संपूर्ण माहिती सांगण्याचा प्रयत्न करतोय। या माहितीसाठी जे कोणी शेतकरी बांधव सर्वप्रथम आपल्या चॅनलवर नवीन असतील, आजच व्हिडिओ पाहतात, सबस्क्राइब नक्की करा, समोरील घंटा ऑल होण्याचा प्रयत्न करा। तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात, कमेंट्स करा, मला अजिबात विसरायचं नाही। तर शेतकरी मित्रांनो, लक्षात घ्या, ह्या उन्हाळ्यात भरपूर साऱ्या शेतकऱ्यांकडे पाण्याची टंचाई आणि नेमकी हा मार्च महिना, मग कमी पाणी आपल्याकडे उपलब्ध आहे। क्षेत्र देखील आपल्याकडे मिनिमम 10 गुंठे असू द्या, 20 गुंठे असू द्या, या क्षेत्रामध्येच हे पीक करायचं आपल्याला। काही शेतकऱ्यांकडे जास्त पाणी असेल तर 1 एकरावर देखील हे पीक करू शकता। या व्हिडिओमध्ये जी मालामाल करणारी 2 महत्वाचे पिकं सांगतोय, तर त्यातलं पहिलं महत्वाचं पीक म्हणजे कोथिंबीर या पिकाची लागवड करायची। व शेतकरी मित्रांनो, आता आपण कोथिंबीर पिकाची लागवड ते काढणीपर्यंत आणि बाजारावर संपूर्ण माहिती पाहतोय। नंतर दुसरं जे महत्वाचं पीक आहे कमी दिवसातलं, याची माहिती घेणार आहोत। लक्षात घ्या, कोथिंबीर पीक आपलं 30 ते 35 आणि फार फार तर 40 दिवसामध्ये उरकून जातं, वावर मोकळं होऊन जातं। कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी करतेवेळी बी बियाणं तुम्हाला घ्यायचं असल्यास सुट्ट पोत्यातलं बियाणं आपण घेऊ शकतो, किंवा जे कृषी सेवा दुकानामध्ये पॅकिंग 1-1, 2-2 किलोच्या, 1.5-1.5 किलोच्या पॅकिंग उपलब्ध होतात, ह्या घेऊ शकता। सांगायचं झालं तर काही 25 दिवसामध्ये निघणारा दाणा, तर काही 30 दिवसामध्ये, 40 दिवसामध्ये निघणारा दाणा। सुट्ट पोत्यातलं घेत असाल तर आंध्रावाई हे घेऊ शकता, आणि तुम्हाला पॅकिंग मधलं बियाणं घ्यायचं असल्यास आपण अशोका सीड्सचं असेल ते 25 किलोचं बियाणं हे घेऊ शकता। आता शेतकरी मित्रांनो, 1 एकरसाठी आपल्याला बियाणं लागतं तरी किती, तर लक्षात घ्या, 12 किलो पासून तर 25 किलो, 40 किलो आणि 60 किलो कोथिंबीरीचं एकरी बियाणं आपल्याला लागत असतं। आता हे बियाणं म्हणजेच कोथिंबीर पीक करतेवेळी कशा पद्धतीने नियोजन करायचं आहे, तर जमीन नांगरून घेतली तरी चालेल, यामध्ये रोटर मारायचं आहे, तुम्हाला शेणखत टाकायचं असल्यास शेणखत यामध्ये टाकून घेऊ शकता, आणि कोथिंबीरची आपण पेरणी किंवा हाताच्या सहाय्याने करू शकतो। तर हे करतेवेळी काय करायचं आहे, यामध्ये एखादं खत व्यवस्थापन करायचंय। जर तुम्ही कोथिंबीरीचं बियाणं आणले, पेरणी करत असाल, तर यामध्ये सिंगल सुपर फॉस्फेट स्वस्तात मस्त 1 गोण 1 एकरसाठी पेरून द्या। यामुळे काय होणार आहे की गारवाही निर्माण राहणार आहे जमिनीमध्ये, आणि कमी पाण्यामध्ये देखील तुम्हाला कोथिंबीरचं भरघोस उत्पादन मिळायला मदत होणार आहे। आता त्याचबरोबर काय करायचं आपल्याला, की कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर आपल्याला करायचं काय, की दिवसाआड पाणी देणं गरजेचं आहे। संध्याकाळच्या टायमाला पाणी घ्या, सकाळी किंवा दुपारी पाणी देऊ नका, कारण हीट जास्त प्रमाणे पाणी लागू पडत नाही, लगेच वापसा होऊन जातो। त्यासाठी संध्याकाळच्या टायमाला पाणी देणं गरजेचं आहे। मात्र हे पीक करतेवेळी सिंचनाचा प्रकार निवडायचा आहे। तुमच्याकडे पाणी उपलब्ध आहे, तुम्ही पाटपाण्याने करा। त्या शेतकऱ्यांना पाण्याची कमतरता आहे, स्प्रिंकलर किंवा रेन पाईप याचा वापर करणं तितकंच महत्त्वाचं ठरणार। कमी पाण्यात ही शेती होणार आहे। आता कोथिंबीर पिकाची लागवड पेरणी केल्यानंतर तण नियंत्रण, तणनाशक फवारणी, या उन्हाळ्याच्या टायमाला आपल्याला कोथिंबीरीचा उतार हा जवळपास 8, 9, 10, 11 किंवा 12 या दिवसांच्या दरम्यान झालेला बघायला मिळतो। मग याच्यासाठी तण नियंत्रण करतेवेळी काय करायचंय, 5व्या दिवशी कोथिंबीर पिकाला पाणी भरायचं, आणि 6व्या दिवशी सकाळी किंवा संध्याकाळी ओल्या रानात तणनाशक फवारणी करायची। तणनाशक फवारणी करतेवेळी आपण टर्गा सुपर घेऊ शकतोय 15 ते 20 मिली, आणि गोल यामध्ये घेऊ शकतो आपण 10 ते 12 मिली याप्रमाणे घ्यायचंय, आणि ही फवारणी करायची। पण रान ओलं असणं गरजेचं आहे। त्याचबरोबर खाली उकरून बघायचंय, जर कोथिंबीर उगून आली असेल तर अजिबात आपल्याला फवारणी करायची नाही, हे लक्षात घ्या। त्यानंतर ज्यावेळेस कोथिंबीर पीक संपूर्ण उतार होणार आहे,
त्यावेळेस आपल्याला काय करायचं, स्प्रिंकलर रेन पाईप असतील किंवा पाटपाण्यातून असेल, आपल्याला ट्रायकोडर्मा, सुडोमोनास, बॅसिलिस या जैविक बुरशी आहेत तर ह्या आणायच्यात, ह्या सोडून द्यायच्यात. त्याचबरोबर मायक्रोरायझा सेपरेट आणायचा आहे, हा यामध्ये सोडून द्यायचा, जेणेकरून मर तुमची होणार नाही. ट्रायकोडर्मा असेल, त्याचबरोबर ज्या बाकीच्या बुरशी आहेत त्यामुळे मर अजिबात होणार नाही. तुमचं कोथिंबीर पीक संपूर्ण डेव्हलप होणार आहे. आता कोथिंबीर पिकाला काही खत व्यवस्थापन असेल, हे कोणतं करायचं आहे तर लक्षात घ्या, ज्यावेळेस तुमचे कोथिंबीर पीक फुटवा धरत नसेल, काळोखी ग्रीनरी शायनिंग धरत असेल, त्यावेळेस काय करायचं आपल्याला 24-24-0 या खताचा पातळ हात द्यायचा. म्हणजे कधी 15 ते 20 दिवसांच्या दरम्यान 2 टप्प्यांमध्ये अर्धी अर्धी गोण जरी टाकली तुम्ही 2 टप्प्यांमध्ये तरी देखील चालेल. 24-24-0 एक खत टाका. ग्रीनरी शायनिंग क्वालिटी एक नंबर, फुटवा जबरदस्त निघणार आहे. आता कोथिंबीरीला काही महत्त्वाच्या फवारण्या सांगायच्या झाल्या तर ह्या उन्हाळ्याच्या टायमाला काय होतं की जोमदार जबरदस्त वाढ दिसून येत नाही. मग एखादं बुरशीनाशक घ्यायचं आहे, साप पावडर, यामध्ये 11-23 आयशेलची ग्रेड घेऊ शकता, यामध्ये बायोटा एक्स टॉनिक घ्यायचं आहे आणि प्रोपेक्स सुपर. हेच तुम्ही 2 वेळा जरी फवारणी केली, हीच फवारणी निश्चित स्वरूपात तुमची कोथिंबीर कमी खर्चात जबरदस्त उत्पादन द्यायला सुरुवात होणार आहे. आता शेतकरी मित्रांनो, शेवटच्या टप्प्यामध्ये कोथिंबीर पिकाला काय करायचं आहे, 0-60-20 असेल हे खत द्यायचं. त्याचबरोबर जिब्रॅलिक ॲसिड आहे हे खालून द्यायचं आहे, वरून देखील फवारणी करू शकता. जबरदस्त तुमची कोथिंबीर डेव्हलप झालेली बघायला मिळणार. त्यामुळं ह्या मार्च महिन्यामध्ये अगदी कमी दिवसामध्ये 30-35-40 दिवसामध्ये शेतकऱ्याला मालामाल करणारं हे कोथिंबीर महत्त्वाचं पीक. बाजारभाव तुम्हाला सांगायचा झाला मिनिमम 18 ते 20 रुपये जुडीला बाजारभाव मिळाला, शेतकऱ्याला एकरी 2 ते 3 लाख रुपये हमखास उत्पन्न मिळणार 100%. आता शेतकरी मित्रांनो, ह्या उन्हाळ्यामध्ये शेतकऱ्याला अगदी कमी दिवसामध्ये मालामाल करणारं पीक तर ते 21 ते 30 दिवसामध्ये होतं. तर हे पीक म्हणजे मेथी या पिकाची लागवड करायची. हो शेतकरी मित्रांनो, मेथी पिकाची लागवड करतेवेळी बियाण्याची निवड करायची. सुट्ट पोत्यातलं बियाणं असेल, डॉलर असेल, लाल कोरचं मेथीचं बियाणं असेल, हे आपल्याला उपलब्ध करायचं. 1 एकरसाठी मिनिमम आपल्याला 30 ते 40 किलो हे बियाणं मेथी पिकाचं लागत असतं. मेथी पिकाचं असं नियोजन करा. आता मेथी पिकाला तण नियंत्रण तणनाशक फवारणी तर ही महत्वाची आहे. ज्यावेळेस तुम्ही मेथी पीक आहे तर हे पेरणी करणार किंवा हाताच्या सायने टाकणार आहात, सिंचनाचा प्रकार याला रेन पाईप, स्प्रिंकलर, पाटपाणी निवडत असाल, अतिउत्तम आहे. तर ज्यावेळेस आपण मेथी पिकाची पेरणी लागवड करत असतो 100% हा आपल्याला तणांवर बंदोबस्त मिळवायचा असतो. तर हा कधी मिळवायचा आहे तर मेथी पेरणी लागवड केल्यानंतर इन्स्टंट पाणी सोडायचं लगेच ताबडतोब. 12 ते 15 तासाच्या आत ओल्या रानामध्ये टर्गा सुपर आपल्याला 15 मिली आणि गोल 10 मिली घेऊन फवारणी करायची आहे. 48 तासाच्या आत कोथिंबीरचा उतार आपल्याला झालेला बघायला मिळतो. 48 तासाच्या आत मेथी पिकाचा उतार आपल्याला झालेला हा बघायला मिळतो. त्यामुळं ही काळजी महत्वाची घ्या. जर हे नियोजन करत असाल तर तणनाशकाची फवारणी करा. आता मेथी पिकाला ज्यावेळेस उतरून येणार आहे त्यावेळेस आपल्याला ट्रायकोडर्मा, मायक्रोरायझा हे पाण्यातून सोडून देणं गरजेचं आहे. किंवा काही शेतकरी म्हणतील आम्हाला जैविक नको आहे, रासायनिक पाहिजे, मग तुम्ही काय करू शकता, 22 सोडा, एलिट पावडर सोडा, M45 रोको हे कोणतंही एक बुरशीनाशक हे पाण्यातून सोडून देऊ शकता. त्यामुळे काय होणार आहे, निश्चित स्वरूपात मेथीचा 100% उतार झालेला तुम्हाला बघायला मिळणार आहे. आता मेथी पिकाला पाणी देते वेळी दिवसाड आपल्याला 10-10 मिनिटं, 20-20, 30-30 मिनिटं जरी पाणी दिलं स्प्रिंकलरने किंवा रेन पाईपने तरी जबरदस्त काम होणार आहे. म्हणजे ज्या शेतकऱ्यांची काळी जमीन आहे तर यांनी 4-4, 5-5 दिवसांनी जरी पाणी दिलं किंवा 18 दिवसांनी पाणी दिलं तरी जबरदस्त काम होणार आहे. मेथी पिकाचा फुटवा निघाला पाहिजे यासाठी पाण्यातून 1261 किंवा वरून 1261 याची फवारणी करू शकता. त्याचबरोबर खालून 0-60-20 हे खत सोडू शकता, 14-48 हे खत सोडू शकता, 0-44-44 हे देखील खत आपण यामध्ये सोडू शकतो. कारण मार्केटमध्ये आता नवीन नवीन ग्रेड बघायला मिळालेले आहेत. आता मेथी पिकाला आपल्याला काय झालंय की जबरदस्त जोमदार वाढ झाली पाहिजे, फुटवा निघाला पाहिजे, पिवळी पडली नाही पाहिजे, यासाठी एक फवारणी सांगतोय की तीच पुन्हा एकदा फवारणी जी पहिल्या पिकाला सांगितली ती म्हणजे आपल्याला साप पावडर घ्यायचं आहे, बायोटाईक्स घ्यायचं आहे, प्रोपेक्स सुपर घ्यायचं आहे, 11-24 ही ग्रेड घ्यायची आणि याचीच फवारणी आपल्याला 2 टप्प्यांमध्ये मेथी पिकाला करायचं आहे. मेथी पिकाचा बाजारभावाचा तुम्हाला अंदाज सांगायचा झाला तर मिनिमम आपल्याला सध्याच्या घडीला 15 ते 20 रुपये जोड्याला बाजारभाव बघायला मिळतो. निश्चित स्वरूपात शेतकरी आपला हा मालामाल होणार आहे. आता भरपूर साऱ्या शेतकऱ्यांना ह्या पिकांच्या जे काही दोन्ही पिकं सांगितली यांच्या अजून काहीतरी अडचणी असतील, समस्या असतील, काही माहिती पाहिजे असल्यास आपण ह्या पद्धतीने माहिती सांगितली आहे. पण सविस्तर ह्या दोन्ही पिकांची माहिती आपण सेपरेट व्हिडिओनुसार बनवलेली आहे. त्यामुळे एकदा अवश्य व्हिजिट द्यायची. मिलियन बोर यूट्यूब चॅनलला 100% तुमचा फायदा होणार आहे. त्यामुळे शेतकरी मित्रांनो, ही जर आपली माहिती तुम्हाला आवडली, अजून देखील मिलिंद बोरे आपल्या शेतीविषयी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब नक्की करा. समोरील घंटा ऑल होण्याचा प्रयत्न करायचा आहे. तुम्ही आपले व्हिडिओ कुठून, कोणत्या तालुक्यातून, जिल्ह्यातून, गावातून पाहतात कमेंट्स करायला मला अजिबात विसरायचं नाही. धन्यवाद. जय जवान.
जय किसान.